तर नमस्कार मित्रांनो, मी तुमच्या सर्वांचा लाडका यश. आज आम्ही काहीतरी वेगळं ठरवलेलं आहे. बघा, हा वेद आला आहे माझ्यासोबत. नमस्कार मित्र. आज आम्ही ठरवलेलं की वाडीतली सगळी घरं म्हणजे असं वाडी पूर्ण फिरायचं आणि बघायचं वाडीत काय काय नवीन आणि काय काय ते पण दाखवीन नवीन काय झालं आहे आमच्या वाडीत. मला पण एवढं काय माहिती नाही काय काय झालं आहे, म्हणून आता जरा वाडी फिरणार आहोत आजचा दिवस. ते बघतो आम्ही दोघंच जण आहोत, वेद आहे आणि मी आहे. चला मग वाडी फिरूया. आता आम्ही सुरुवात केलेली आहे या पुलापासनं वाडीच्या पूर्ण, म्हणजे जिथनं वाडी चालू होते तिथनं चालू केलेलं आहे व्हिडिओ. तर बघा, इथं पहिलं हे घर लागतं. हे बघा, हे पहिलंच घर लागतं. त्याच्यानंतर साईडला बघा इथं वाडा आहे, बंड्याचा भुतिया वाडा. तिथे आम्ही जाणार नाही. तिथं नाही जायचं आहे. आज सगळी पूर्ण वाडी दाखवतो फिरून. असं मित्रांनो, आता आम्ही बघा हे खातोय काहीतरी जामून. जामून ह्याला काय बोलतात माहिती नाही. जामून बोलतात. जामून बोलतात काय? जामून बोलतात ह्याला. हे खात होता आम्ही. बघा, आम्हाला ते द्यायला नाही, तर हे बघा त्या काकीने द्यायला नाही आम्हाला. त्या फाडी नेत आहेत आणि हे बाबा तिकडनं जात आहेत त्यांना हात लावायला जरा, म्हणजे फाडी न्यायला. त्यांच्याच घराचं काम चालू आहे. बघतो किती काम झालंय ते. तर मित्रांनो, हे बघा इथं आहेत हे रातंबीचे झाड आहेत आणि इथं कलमी आंबे आहेत. ते दाखवतो आता तुम्हाला, कारण की आज वाडीची पूर्ण व्हिडिओ आहे. सगळं दाखवणार आज काय काय आहे ते वाडीत. हा बघा, इथं खाली बंगला आहे मोठा आणि ही पायवाटा आहे. तिथं पुढं माझं घर आहे आणि साईडला फणसाचं झाड आणि हा वाडा आहे. तिथं बैल राहतात. आणि हे बघा इथं हा आमचं घर पाठची साईड आहे. थांबा पुढची साईड दाखवतो. तिकडं आहे ती पोटरी, तिथं काजू फॅक्टरी आहे आणि ही शाला. ह्याला भरपूर इथं माझे पप्पाने शिकले, पण आत्ता आतमध्ये साप राहतात. हे बघा सापांचा आहे. शाला पूर्ण भुतियासारखीच आहे. बघा अशी आहे शाला इकडची, जुनी आहे खूप, पूर्ण पडले आणि जंगल वाढलं आहे सगळं. आणि त्या जंगलाच्याच बाजूला आहे बघा आमचं घर आहे. हे आमचं घर आणि हे आहे बंड्याचं घर. इथं या माल्या आहेत. तिथं शेती होते तिथं. आता काय नाही. चला आता पुढचं दाखवतो. तर मित्रांनो, आता ते फाडीण्यात होतं ते हे घर आहे. हे बघा एका घर सगळं बनतंय. हे आहे आमचं मोठं घर. हे आई बघा काहीतरी करते. आई काय करतेस? भाकरी करतेस? आई फक्त हसते. आणि आहे प्रतिभाचं घर. जातं असं काहीतरी पूर्ण वाडी दाखवता. आणि आहे शिवाजी चौक. इथं पोरं बसलेली असतात. हे आमचं मोठं घर. आणि हे घरं बघा, गावातली घरं पण वेगळीच आहेत. सगळी मोठी घरं आहेत. हे सोप्याचं घर आणि तिथं ती विहीर आहे. आज सोप्याच्या दादाचा बड्डे. आता आम्ही आलेला आहे कलंबटेवाडीत. हे बघा, हे तिथं घर एक पहिलंच घर बंद आहे. आणि इकडं आम्ही अगोदर क्रिकेट खेळायचो. हे घरं बंद आहेत. हा दिप्याचं घर आहे. आम्ही हे सोप्याचे मागचा दरवाजा आणि इथं सोप्याचा बैल असेल. थांबा दाखवतो. हा बघा बैल आहे आतमध्ये. कुठला बैल आहे? मारकुंड. हे इथं वेदांचं घर, आदूचं आणि वेदांचं. मी दाखवतो पुढं. आणि इथं हे गंप्या अप्पाचं घर. पण आहेत. चला आता परत. इथं आता आम्ही आलेलं आहे कलंबटेवाडीत. हे बघा हे इथं आहे आणि इथं पुढं भेकऱ्याचं घर आहे. पूर्ण आज वाडी फिरवणार आम्ही. तर मित्रांनो, आता आम्ही आलेला आहे इथं भारकरीत आलेलं आहे. बघा इथं ते दत्ताचं मंदिर आहे आणि वरती तिकडे हे आहे. कालव्यावर जाऊया काय थोड्या वेळात? जाऊया ना. हां, कालव्यावर पण जाऊया. आणि खाली इकडं बोंड आहे. इकडं खाली सगळी भात शेतीच आहे. आणि इथं भाजावल केलेली आहे. आता लवकरच हे करतील, नांगरतील, शेती करतील. आणि तिथं पाऊस पडतोय. ते साड्या लावलेल्या, तिथं भाजी आहे केलेली. आणि हा वाडा आहे इकडचा. हे बघा गुरं बसलीत. हे बघा, तुम्हाला वाटत असतील भरपूर गुरं आहेत, पण 2च आहेत गुरं इथं. काय? हा. आणि आता इथं पाईपलाईन आहे.
वरती भेकऱ्याचं घर आहे. आणि आम्ही आलेलो आहे आता मारकरी. हे आता गेलेवाडीत आलेलं आहे. गेलेवाडीत ते बघा नवीनच घर झालंय. नवीनच घर झालंय खालचं. हे मोठं घर आहे. हे गेल्यांचं घर. आणि हे सगळी गेलेवाडीच आहेत पुढं. हे गेले ते बघा आता आम्ही ह्या रस्त्याला आलेला आहे. तिकडे खाली नदी आहे. नदीचा पण कधीतरी दाखवीन व्हिडिओ. इथं ती गाडी आहे उभी. आणि तिथं पुढं हे आहे गणपती कारखाना आहे. गणपती आहेत काय बघूया आपण आतमध्ये. आज आहेत गणपती कारखाना आहे. हे बघा गणपती आहेत. ही बाजूला गाडी आहे. गावातल्या माणसांनी गाडी पण घेतला नाही नव्हे मग. आणि मित्रांनो आताच वेदची परीक्षा झाली 10वीची. आता तो गावालाच आला आहे. तू मुंबईला असतोस ना बदलापूरला. आणि आता त्याची परीक्षा झाली 10वीची म्हणून तर आता सुट्टी पडली तर गावालाच आला आहे. 1 महिन्यापासून गावालाच आहे मी. आणि आता 2 महिने तरी हा गावालाच असणार आहे. आणि आता व्हिडिओ अशाच येणार काही ना काहीतरी. आणि आता पुढची घरं दाखवतो. काय ग काकी कशी आहे? बोल तुला काय बोलायचं असलं तर. आज आम्ही सगळी वाडीतली घरं दाखवत आहोत. चल यहाँ से. तर मित्रांनो ह्याला काप लागलंय. पोतं घेऊन जातोय आता. हे डोक्यावर चल डोक्यावर घे जड आहे. मदत कर. मित्रांनो ह्याचं पोतं मला घ्यायला लागलंय. ह्याला झेपत नाही पोतं म्हणून मला घ्यायला लागलंय. तर मित्रांनो आता मी ती हे वरचं बोज त्याला दिलंय. त्या नेलं आता घरात. त्याचंच घर आहे. आणि इकडं पण घर आहे. हे बघा ही घर बघा. इथं आमचं मोठं घर आहे पूर्ण वाडीचं. हा वेदचा वाडा. वेदा तुझाच वाडा आहे ना. आणि हे बघा हे वेदचं घर. टडन हे मोठं घर. आणि हे बघा ही अंगणवाडी आहे. हे पण आता पोरं कोण नाही आहेत. अंगणवाडी तिकडं वरती शिफ्ट झाले. ते दाखवतो आज रविवारच आहे पूर्ण दाखवतो. वेद उतरवशील ना. हां आणि हे पप्पाचं घर. हे बघा आता बाबांकडे देतोय. तर मित्रांनो आता आम्ही आलेलो आहे बडबेवाडीत. हे बघा बडबेवाडी. 2च तर घर आहेत आणि ह्याची ही बडबेवाडी आहे. मग आहेत ना बदल बडबेवाडी. हे बघा हे झाड तोडत आहेत. मित्रांनो सिलेंडरच्या कमी. हे बघा असं. आणि खाली तो सायलाचा पर्याय आहे. हे बघा इथं पण एक घर आहे. गावातल्यांचं नाद नाही करायचं. घरं बघा डबल मधली सगळ्यांची. ती बघा हे कलमबट्टींची घरं आहेत. आणि हे इथं काहीतरी चिरलेलं आहे. हा कालच पाडला नाही इथला भ्याला. ते बघा एवढे सगळं हे झालं. आणि हा सायलाचा पर्याय वाटतोय. एवढा मोठा सायलाचा पर्याय झाला आहे आता. तर मित्रांनो आता आम्ही आलेलं आहे ह्या बडव्यांच्या कोंडीत. बडव्यांची कोंड बघू शकता पूर्ण बुजावलेली आहे. आणि बघा ही तटबंदी बांधलेली आहे अशी पूर्ण एवढी बांधल्याने आहे. आणि हा सगळा पर्याय बघा कसा झाला आहे आता. मित्रांनो आता आम्ही आलेलं आहे यश घावाल्याच्या घरात. हे यश घावाल्याकडे कोंबडी बिंबडी सगळे आहेत आता. यश 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 गेला कुठं. कुठे गेला. देवरूला गेला काय. ठीक आहे चल येतोस काय. काय गेम खेळतोय. तर मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो आता सरकारने बांधून दिलेली विहीर. म्हणजे सरकारी विहीर दाखवतोय. बघा इथं सरकारी विहीर आहे. पाणी बघूया की ते. चप्पल काढ. हे काढणं आहे. तो फोन जरा जोरात पकडून ठेवायला लागेल. पाणी बघू शकता मित्रांनो. पाणी अजून फुल आहे. दिसतंय काय. हे बघा पाणी फुल आहे अजून. म्हणजे पुरू शकतं. मे महिना असाच जाईल. कारण की आता आमच्या इकडे नळ आलेत. त्याच्यामुळं पाणी काय पुरतं. रोज सकाळचं पाणी येतं 6:30ला. ते असतं 1-1.5 तास. म्हणून आता पाणी बिणी आणि पुरतं आहे. म्हणून आता विहीर काय आटण्यातली नाही वाटत आहे मे महिन्यात तिकडं. आणि आपण जाणार आहोत मामाच्या घरात जाऊया. मामाच्या हे बघा हे वरचंच घर त्याचं आहे. ते जरासं इंट्रो देतो तुम्हाला.
हे बघा हे पायटन आहेत वरती जायला त्यांच्या इथं. हे बघा जर मामा आमच्या अर्ध्या व्हिडिओ त्या इथंच असतील. हे बघा ह्या सोप्यावर आमच्या इंस्टाग्रामच्या व्हिडिओ ह्या सोप्यावर असतात. ओ मामानोय. तर आता मित्रांनो आम्ही आलेलो आहे मामांच्या घरात. मामानो काय करता? झाली काय आंघोळ केली? हा हे काय आताच झाली. आणि मग? हे जरा खाऊन बघतो. खावा खावा. हे बघा असं मामांचं घर आहेत मधनं. इकडे काय नेतोय? आमचा किचन तर नाही. सिलेंडर भेटतोय ना? सिलेंडर चांगला नाही कुणी. ह्यांना जरासं ऐकायला कमी येतं मित्रांनो. म्हणून जरासं हा बघा आतमध्ये पण एक सोपा आहे मित्रांनो. आता आम्ही आलेलो आहे गावालवाडीत. हे बघा अशी घरं आहे. त्याला कोपरे कोपरे पण म्हणतात कारण ही वाडी कोपऱ्यात. आणि पुढचं ते घर बांधतायत ते पण दाखवतो तुम्हाला कसं आहे. हे बघा आणि ते तिकडचं भांडवकरांचं घर आहे. जवळून जाऊन दाखवायचं. इकडं गावाल्यांची घर आहे आणि हे समोरचं घर दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो हे बघा आता आम्ही आलेलो या घरात. घर लय मोठा आहे. हा हॉल आहे त्यांचा. हॉल नाही हॉलच आहे. स्विमिंग पूल आहे तो. हॉल आहे. आणि हे बघा इकडे सगळे भरपूर रूम आहे त्याचे. किती रूम आहेत? सगळीकडे सेम रूम आहेत तसेच. हा मध्ये तेवढा एक मोठा हॉल आहे एवढा. आणि इथं स्विमिंग पूल जाणार. हे बघा सेम रूम 4 ठिकाणी 4 सेम रूम. आणि हा मेन गेट आहे पहिला सुरुवातीचा. तर मित्रांनो आता आम्ही आलेलो आहे गावालवाडीत पाठच्या साईडने. हे बघा ही इकडची गावालवाडीतली घरं आहेत. हे बघा पण घरं बंद आहेत. ते घर एक चालू आहे. काय का काकी काय करतेस? काय नाही असंच व्हिडिओ बनवत आहोत. घरं दाखवत आहेत आपल्या वाडीतली सगळी. कुठं? युट्यूबला. तुझा भावा पण बघल आपल्या वाडीतली. माझी दाखवू नको. ते असू दे. हे बघ सुकटा आणला नाहीत. आज रविवारचा बाजार होता ना? मग सुकटा घेऊन आली ती. मग शुक्रवारचा परवाचा बाजार आहे तो. आणि ह्या घर हार्दिकचं घर आहे. सगळ्यांची घरं तशी नवीन नवीनच बांधून झालेली आहेत बघा. किती दिवसाने मी इकडे आलोय. तुला कसं वाटतंय? मला पूर्ण वाडी खूप फिरतो चांगलं आहोत. वाटतंय. नाही तर आम्ही उभारवाडीत वगैरे आम्ही फक्त 2च घर आहे. ह्याचं घर आणि माझं घर एवढंच फिरतो. हे बघा हा हार्दिकचा झोपला. तर मित्रांनो आता आम्ही आलेलो आहे ह्या वरच्या दुकानात. हे बघा हे वरचं दुकान आहे. इथून आम्ही खाऊ बिऊ काय घेऊन येतो. हे वरचं दुकान आमच्या वाडीतलं सर्व भेटतं इथं आता. आणि हे बघा फणस बघा वाडीत किती लागले. फणस हे मांडवकरांच्या इथं लागले. रात्री काम करायला पाहिजे आपल्याला. रात्रीचा आपण फिरतच असतो तेव्हा हेच करायला पाहिजे. हे रिक्षा आले वाडीत. आंबे बघा तिथे आंबे हे बघा हे वरती आंबे लागले. आंबे दिसत आहेत का माहिती नाही. आंबे लागलेत पण वाडीत इथं- एकच झाडाला आंबे लागले. इथं पालखी नाचवतात. जर आमच्या पालखीचा व्हिडिओ बघायचा असेल तर पालखीची व्हिडिओ आहे ना ती कोकणकर सूरज ह्याला आहे. मी तुम्हाला लिंक टाकतो डिस्क्रिप्शनमध्ये. आणि बघा ही घरं मागाशी आम्ही आलेलं ते तिकडनं आलेलं. हे मांडवकरांची घरं आहेत. बघा ही मांडवकरांची घरं आहेत. आणि आता हे पण मांडवकरांचं घर आहे. आणि आता जुवलेवाडी जाऊया. चल. तर मित्रांनो असं बघा घरांना आणि लॉकडाऊन लागलेत आता मुंबईच्या. मे महिन्यात वाडीची पूजा आहे तेव्हा बघा ही सगळी वाडी पूर्ण ही होणार आहे. पूर्ण वाडीतली माणसं येतील. आणि आता आम्ही जस्ट कुठच्या जुवलेवाडीत प्रवेश केलेला आहे. बघा जुवलेवाडीतलं पहिलंच घर बंद आहे. आणि आम्ही आता जुवलेवाडीत आलेलं आहे. वरती ते बघा ते माशाण आहे. थांबा दिसतंय वरती ते बघा एकदम परफेक्ट दाखवतोय. ते मशान आहे आमच्या वाडीचं. आणि हे बघा ही पण घरं बंद आहे. ती पण सगळी घरं बंद आहेत. जुवलेवाडीत वाटतं सगळे मुंबईलाच राहतात. हे बघा जुवल्यांची घरं. आतमध्ये पण जाऊ. आतमध्ये जाऊन ये बघ. हाक मार मामूनला. हे जुवल्यांची घरं आहेत. सगळी घरंच बंद आहेत. चलिये. तर मित्रांनो ते बघा तिथं अशी फपणीस लागले. दाखवतो थांबा. ते बघा फपणीस लागले आहेत. जर एक तरी भेटलं तर आमचं पोट भरू शकतं. आणि तिकडे डोंगर बघा तिकडे वरती टिकलेश्वर आहे. ते बघा तिकडे टिकलेश्वर आहे. त्याचा पण ब्लॉग
तिथं टिकलेश्वर आहे. आणि हे बघा इथं आता आमच्या झाल्यात पाण्याच्या टाक्या वाडीच्या. ते बोललो ना नळाचं पाणी येतं ते बघा इथलंच येतं. हे सगळं वाडीतल्या मंडळींनी केलं नाही आहे. पूर्ण गावातल्या नाही वाडीतल्या माणसांनी हे सगळं बांधकाम केलं नाही आहे. हे इलेक्शन होतं तेव्हा टाक्या भेटल्यात. आणि पूर्ण दाखवतो तिकडचा रस्ता चालू आहे. इथं वालू आहे, ही अडवी आहे मोठी. आणि तिकडं पूर्ण हा रस्ता केलेला आहे इकडनं सामान आणायला. आणि शाळा पण दाखवतो होता. थांबा जरा मित्रांनो, हे बघा इथला हा रस्ता बनतोय असा. कामदार आलेले आहेत. रस्ता फुल बनतोय. आणि हे इकडं सगळं भात शेतीच आहे पूर्ण वरपर्यंत. आणि बघा ही आमची मराठी शाळा आहे काटवली ढोसलवाडी. आणि हे बघा शिकतात. ही सगळी खडी आली आहेत ह्या रस्त्यासाठी. आणि इकडं सगळं भात शेतीच करतात पूर्ण वरपर्यंत वरती. मित्रांनो, आता मी तुम्हाला दाखवतो शाळा आमची मराठी शाळा. हे बघा, पण मराठी शाळा आज बंद आहे कारण की आज रविवार आहे. रविवार आहे. हां, अजून एकदा वाजव. चला आता वरतून दाखवतो. वरती अंगणवाडी आहे पण तिथं काय होत नाही, तरी पण दाखवतो वरती. हे बघा असं पायऱ्यात वरती जायला. वरती सगळं वालूचं आहे, अजून काय काम चालू नाही झालं आहे. हे बघा पूर्ण, हे बघा सगळी खाली वालूच आहे. आणि ही इथं अंगणवाडी बनणार आहे. आणि खाली मराठी शाळा तशी आहे तशीच राहणार आहे. इकडे संडास बाथरूम आहे. आता आम्ही आलेलो परशांच्या घरात. हाय पद्या का काय बाबा, आज मी पूर्ण इकडची घरं दाखवतोय आपल्या वाडीतली. हे हाय परशांची घरं, हे दोनच आहेत. आता कुठे जाऊया वेद? आता कलंबटेवाडीत जाऊया आता परत. इथनं मधनं जाऊया. पेरवीन पण दाखवतो. हे केली आहेत रोज पेरू. हां, हे बघा हे इथं अशी केली आले. ती पिकली की आम्ही खाणार. केली ते बघा तिथं जरासं लागलं. आणि हे पप्प्याचं घर आहे. म्हणजे ह्या केली काय आपल्याच बघा पूर्ण वाडीचा व्ह्यू बघा. तो बघ वेदान, हे पूर्ण वाडी. आणि तिथं ते असते बघा ते सोमाचं घर सोहम दादा. आणि हे बघा पेरू पण भरपूर आहेत रे. पण हे बघा इथं बाजूला हे आहे काय ते आपले लिंबी नाही, त्याच्यामुळे तिथं वरती चढता येत नाही. काटे सगळे लागत आहेत. तरी पण काल 4-5 तरी काढलेले खाल्लेले पण कल्लेशला पण दिलेले जराशे. रडत होता म्हणून दिलेलं कल्लेशला. पप्प्याचं दूध जरा हे काटेरी झाड ते कापून टाक. तर मित्रांनो, आमच्या वाडीतली घरं कशी वाटली तुम्हाला सांगा. आणि कुठची घरं राहिली ती पण सांगा कमेंटमध्ये. आणि हा व्हिडिओ कशी वाटली ती पण सांगा. आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा. आणि हा व्लॉग इथंच संपवतोय. बाय.